आज गुरुवार समर्थांचा रामाचा वार आहे. ज्ञानदेवांनी ज्या गुरूंना वंदन केलं त्या गुरूंचाही वार आहे. आणि शंकराचार्यांनी गुरूंना खूप विनवणी केलेली आहे आणि गुरूंबद्दल इतकी श्रद्धा आदर असली पाहिजे की गुरूंशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. तर त्या सर्व गुरूंना, गुरु दत्तात्रेयांना, शिवगुरूंना सर्वांना वंदन करूया, ज्ञानदेवांना वंदन करूया आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडिल भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे, चित्ती हर्षन मावे. म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते, पावन चरण धरावे पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे, अहंकार सांडून. आणि झणी टाकावी तयावरुनिया, काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप. सहज सावध सहज साधनी नित्य रंगुनी, व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला की सद्गुरुला तोष. वरद हस्त मस्तकी ठेवूनी, देई मज आदेश देई मज आदेश. ज्ञानेशोनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ही पण डॉक्टर देवीप्रसाद करवंडीकर यांची रचना आहे. आणि या एका छोट्याशा श्लोकामध्ये शार्दूल विक्रीडित वृत्तात ते काय म्हणतात? ज्ञानेशः अनुभवामृतं व्यरचयत. ज्ञानदेवांनी अनुभवामृत रचलं, म्हणून अशा ज्ञानेश्वरांना मी पूजय म्हणजे त्यांची पूजन करतो, नमन करतो. त्यांनी काय शिकवलेलं आहे तर ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरम, गीता नमो ज्ञानिने. त्यांनी सुमधुर अशा शब्दामधून, काव्यामधून ही गीता शिकवलेली आहे. आणि म्हणून त्या ज्ञानी अशा ज्ञानदेवाला माझं वंदन असतो, नमस्कार असतो. शिवाय त्यांनी काय शिकवले? ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितम, सुंदर असं आचरण शिकवलेलं आहे. परमार्थवित्, ते परमार्थाला पूर्ण त्यांनी वाहून घेतलेलं होतं, की परमार्थमय झालेले होते. आणि असं हे ज्ञानेश्वरांचं जे चरित्र आहे, अद्भुत चरित्र आहे. छोटंसं जीवन, तुम्ही किती वर्ष जगलात याच्यापेक्षा कसं जगलात, किती जगलात
म्हणून म्हणतात ना, अधिक वर्ष शेळी होऊन राहण्यापेक्षा काही अगदी थोडा काळ वाघ किंवा सिंह होऊन राहावं. इथे ज्ञानेश्वरांसारखं 20-21 वर्षाच्या जीवनात जेवढं त्यांनी काही कमवलं, जेवढं काही जगाला दिलं, आता आपल्याला तर एवढं मोठं आयुष्य मिळालं, पण आपण जर मागोवा घेतला तर आपण किती काही गोष्टी केल्या. आपल्यालाही उरलेल्या आयुष्यात असंच काही करता येईल. तर तुम्ही एका वर्षात सगळ्या आयुष्याची भर काढू शकता. तर ज्ञानेशांनी अगदी छोट्याशा जीवनामध्ये सगळ्या गुणांचा समूह संपादन केला. आणि या सगळ्याच्या कृती आहेत त्यांच्या. ज्ञानदेवी आहे, चांगदेव पासष्टी आहे, अमृतानुभव आहे, कितीतरी अभंगांची रचना आहे. आणि या सगळ्यासाठी आपण त्यांना वंदन करूया. आपल्याला 21वी ओवी पाहायची आहे. काल फक्त मी थोडंसं घाईतच पुन्हा तिथं थांबलेली होते. तर 21वी ओवी परत आपण बघूया. त्याचं स्वरूपानंदांचं आणि गिरवाणं जे रूप आहे तेही अनुभवायचं राहिलेलं आहे. 21मध्ये पुन्हा एकदा वाचूयात किंवा म्हणूयात. जे या स्वामीची या सत्ता, जे या स्वामीची या सत्ता, वीण असो नेणे पतिव्रता, सत्ता वीण असो नेणे पतिव्रता, जिये प्रिये वीण सर्व करता काही नाजो. त्या प्रिये वीण हा करता काही नाजो, काहीच नाही. दोघं एकमेकांना सहाय्यक आहेत, मदतनीस आहेत, पूर्णत्वाला नेणारे आहेत. म्हणून एकमेकांशिवाय त्यांच्या हातून कार्यही घडतच नाही. कारण ही जी पतिव्रता आहे, त्या पतिव्रता देवीला स्वामींच्या अधिष्ठानाशिवाय किंवा सत्तेशिवाय राहणं माहीतच नाही. सीता त्याचंच उदाहरण आहे. अनसूया पतिव्रता तशीच होती. आपली पतिव्रतांची यादी माहिती आहे. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा. या 5 जणींचाच उल्लेख आहे, पण सावित्री आहे, अशा असंख्य आहेत. पंचकन्या हा एक श्लोक सगळेजण चुकून म्हणतात बरं का. पंचकमनो असं काही पंचकन्या म्हणतात. पंचकन्यां स्मरे नित्यम नाही आहे. पंचकम म्हणजे या 5 जणींचं पंचक म्हणजे 5 गोष्टी, 5 जणी, त्याला पंचक म्हणलं. ना म्हणजे नृ हा शब्द आहे संस्कृतमध्ये. नृ म्हणजे नर, मनुष्य. तर त्याचं प्रथमेचं एक वचन आहे ना, नृ शब्दाचं. म्हणून ना म्हणजे तो मनुष्य. जो मनुष्य म्हणजे मग त्यात स्त्री आली, पुरुष आले, लहान मुलं आली, मोठी माणसं आली. तर पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम, एवढं पतिव्रतेला महत्त्व दिलेलं आहे. साधी गोष्ट नाही आहे पातिव्रत्य निभावणं. मग ह्या सगळ्या ज्या 5 जणी आहेत, या 5 जणींचं पंचक आहे. त्यांचं जो स्मरण करील त्याचं महापातकसुद्धा नष्ट होईल. तर हा ना शब्द लक्षात ठेवा. कन्या असा शब्द नाही. पंचकम हा एक शब्द आहे, म्हणजे 5 समूह. आणि ना स्मरेत नित्यम, जो असा मनुष्य, जो कोणी या पृथ्वीला तलावरचा जो कोणी असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, ते जो त्याचं स्मरण करतील त्यांचं महापातक नष्ट होईल. एवढं पतिव्रतेचं महत्त्व आहे. इथं तेच सांगतायत की जे या स्वामीची या सत्ता, सत्ता वीण असो नेणे पतिव्रता. तर त्या स्वामींच्या किंवा पतीच्या सत्तेशिवाय ही पतिव्रता काही जाणतच नाही. जिये प्रिये वीण सर्व करता, पण त्या प्रिये वीण तो करतासुद्धा अपूर्ण आहे. काही ना जो, त्या प्रियेशिवाय तोही काहीच नाही आहे. त्यालाही ते काहीच. कारण का, खरं तर ते दोघांचं इतकं एकत्व आहे, एकरूपत्व आहे. आपण पाहिलं, एकमेकांशिवाय ते अजिबात राहू शकत नाही. एकाला गिळून टाकलं तर दुसराही गिळला जातो, एकाने उघड केलं तर दुसराही उघड होतो. अशा सगळ्या ओव्या आपण पाहिल्या. तेव्हा त्यांचे अर्थ कळले नव्हते. पण आता ही जी पतिव्रतेचं उदाहरण दिलेलं आहे, हे छान लक्षात ठेवायचं की पतिव्रता देवीला या स्वामीशिवाय सत्ता तिची असत नाही. आणि पतीसुद्धा सर्व करता असून शिव सगळं करणार आहे. पण तरीसुद्धा जिच्यापासून तो काहीही नाही. कर्तव्यशून्य होतो, विश्वशून्य होतो. हे विश्वसुद्धा तिच्यामुळे हे सगळं दिसते.
रूपाला जे आलेलं आहे, नावारूपाला जे आलं आहे, हे त्या पत्नीमुळं आहे, पतिव्रतेमुळं आहे. कारण तो निष्क्रिय असतो, निश्चल असतो, तो काहीही करत नाही, फक्त पाहतो ही कसं करते. पण ज्याला सपोर्टिंग म्हणतात तसा त्याचा आधार आहे मदत. त्याच्या आधाराशिवाय तीही काही करू शकत नाही. आता याच्यावरचं आपण संस्कृत पाहणार होतो. स्वामी सत्तां विना स्थातुं न शक्नोति पतिव्रता. स्वामी सत्तां विना स्थातुं न शक्नोति पतिव्रता. स्वामीच्या सत्तेशिवाय किंवा अस्तित्वाशिवाय ही पतिव्रता राहूच शकत नाही. न स्थातुं शक्यते. याम विना सर्व करतापि. याम म्हणजे जिच्यामुळं, विना म्हणजे शिवाय, जिच्याशिवाय सर्व करतापि, खरा तो करता करविता तोच आहे. नैव किंचित करोति सहा, तो काहीही करू शकत नाही. असं सगळं तिथं म्हटलेलं आहे. आणि स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. म्हणजे तसा हा या ओवीमध्ये फारसं काही अवघड नव्हतं. आपण कौमुदीचंही पाहूया वाटलं असतं. बघा आता. ब्रह्मांडाए वढे पतिव्रता शक्ती शिवसत्ते वीण. पतिव्रता शक्ती शिवसत्ते वीण. एकली आपण असो नेणे. ती एकटी काही करत नाही. आणि शक्ती वीण शिव तोही भरता. आणि शक्ती वीण शिव तोही भरता. सर्व करता भोगता म्हणो केवी. सर्व करता भोगता म्हणो केवी. त्याला कसं म्हणावं. सर्व करता आहे आणि भोगता आहे, कारण तिच्याशिवाय तो अपूर्णच आहे. आज आम्ही आता सातारला आलो आहेत आणि इथं स्थिर होताच आपली वेळ झाली. दासबोधाचंही झालं आणि आपलं लगेच. आता 21मध्ये काय म्हणतात बघा गुलाबराव महाराज. जे स्वामीची या सत्तावर ते म्हणत आहेत. ज्ञाना वाचून वृत्ती न राहे. वृत्ती वीण ज्ञान विषय न पाहे. कर्तृत्व भोक्तृत्व ही नोहे दोही वीण. त्यांनी सगळ्या ठिकाणी ज्ञान आणि वृत्ती हे शब्द वापरले, पण शिव आणि शक्ती हेच त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. त्या ज्ञान आणि वृत्तीचा अर्थही तोच आहे. तर ज्ञानाशिवाय वृत्ती राहत नाही, वृत्तीशिवाय विषय किंवा तो ज्ञान राहत नाही आहे, ज्ञानाचा विषय. आणि कर्तृत्व भोक्तृत्वसुद्धा दोघांकडेही एकमेकांशिवाय राहत नाही. म्हणजे वृत्ती ज्ञानाशिवाय राहत नाही आणि वृत्तीशिवाय ज्ञानाला विषय जाणता येत नाही. ते असल्याशिवाय आपल्याला काहीच जाणता येत नाही. म्हणून कौमुदी नावाची जी टीका त्याच्यावर लिहिली आहे त्याच्यावर म्हणतात. सदाकारा परानंदा संसारोच्छेदकारिणी सा शिवा परमा देवी. शिवा भिन्ना शिवंकरी. शिवा भिन्ना तिथं तो अवग्रह लिहिलेला असतो. म्हणजे काय. ती शिवा अभिन्ना, शंकराशिवाय किंवा शिवाशिवाय ती भिन्न नाही, ती अभिन्न आहे. शिवा भिन्ना शिवंकरी. तर हे दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. काल परवा जी उदाहरणं पाहिलेली होती ती सगळ्यांना आवडली होती की 2 रूपं वाटली तरी ते मूळ एकच असतं. तशी आता पुढची ओवी बघूयात. 22वी. जे की भाताराचे दिसणे. आता प्रत्येक गोष्टीतनं भातार म्हणजे भ्रतार बरं का, त्यांनी शब्द वेगळा वापरलाय. जे की भाताराचे दिसणे. भातारुची जियेचे असणे. भातारुची जियेचे असणे. नेणी जती दोघे जणे निवडू जिये. नेणी जती दोघे जणे निवडू जिये. भाताराचे म्हणजे भ्राताराचे. जे की भ्राताराचे दिसणे.
भ्रातार म्हणजे भ्रतार अर्थात पती. त्याचं जे दिसणं आहे म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी जे दिसणं म्हणजे जे ज्ञान आहे. आणि भातारुची जियेचे असणे आणि जिची सत्ता म्हणजे भ्रतारच आहे. म्हणजे जी सत्ता आहे तेही तोच आहे. म्हणजे ज्ञान हे प्रकृतीमध्ये आहे आणि पुरुषाहून भिन्न सत्ता नाही किंवा ती नाही. म्हणजे प्रकृती कोणती आणि पुरुष कोणता हे आपल्याला निवडताच येत नाही. म्हणून शेवटी म्हणलेलं आहे, नेणी जती दोघे जणे निवड उजिये. बायकांना तांदूळ निवडायला फार आवडतात किंवा धान्य निवडायला. त्याच्यातले खडे आपण पटकन काढून टाकतो आणि चांगल्या चांगल्या गोष्टी शिल्लक ठेवतो. फळांमध्ये सुद्धा अशी निवडायची जर असेल तर लहान मुलांना आवडतात. चला आंबे आंबे वेगळे काढा, जांभळं जांभळे वेगळी काढा, पेरू वेगळे काढा. हे वेगळं काढता येतं. व्यवहारातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण निवडू शकतो. पण या दोघांच्यामध्ये अशी निवड करताच येत नाही. कारण का की भ्रतारावर तिचं जीवन आहे, जिणं आहे. जिणं म्हणजे जगणं. आणि भ्रताराचं जिणं तिच्यावर अवलंबून आहे. म्हणजे दोघंही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही, एकमेकांवरच अवलंबून आहेत. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की शिवामुळे शक्ती आणि म्हणजे पतीमुळे पत्नी ही रूपवती झालेली आहे. आणि पतीचं असणं म्हणजे असणेपणच म्हणजे होणे असणे हीच जी गोष्ट आहे ती पत्नीमुळं आहे. या दोघांना आपलं वेगळेपण म्हणजे परस्परांना सोडून कधी जाणवतच नाही. ते राहूच शकत नाहीत. ते अलग होऊच शकत नाहीत. कारण ते दोन्ही मिळून एकच आहेत. आपल्याला ती शक्ती वेगळी वाटते, शिव वेगळा वाटतो. नारी वेगळी वाटते, नर वेगळा वाटतो. पण त्या दोघांच्या संयोगातच किंवा मिलनातच ते दोन्ही एकमेकांशी अगदी जोडलेले आहेत. त्यांना अलग करताच येत नाही. अशी काहीतरी एक गोष्ट होती मागे, असे नाही का काही जोडलेल्या लहान मुलांचे बघा खेळ असतात आणि ते असे किंवा गोल असतात. तर काहीतरी सायन्समधला पण तो एक सिद्धांत आहे. आणि ते तुम्ही बाजूला करू शकत नाही, ते जोडलेलेच असतात. तशी ही जोडी आहे, त्यांना बाजूला करताच येत नाही. पुन्हा एकदा बघा, जे की भाताराचे दिसणे भातारुची जियेचे असणे नेणी जती दोघे जणे निवडू जिये. नेणी जती म्हणजे जाणत नाही. म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी जे दिसणं आहे, जे ज्ञान आहे आणि जी सत्ता आहे म्हणजे जी स्त्री आहे तीच सत्ता आणि ज्ञान हे प्रकृतीमध्ये आहे. म्हणजे दोघांमध्ये सगळे गुण आहेत. म्हणजे पुरुषाहून भिन्न अशी सत्ता नाही किंवा स्त्री म्हणजे पुरुषाशिवाय भिन्न हे ज्ञानही नाही. म्हणजे पुरुष आहे म्हणून ज्ञान आहे, स्त्री आहे म्हणून सत्ता आहे. जिथं सत्ता आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं सत्ता आहे. म्हणून प्रकृती कोणती आणि पुरुष कोणता हे निवडता येत नाही. आत्ता आपल्याला ही विभागणी करता येते. परवा एक छान असं दाखवलं होतं, आमच्या एका दादांनी पाठवलं होतं की हल्ली ज्यांना अपत्य हे घ्यायचं असतं ना, काय म्हणतो आपण, कुठेतरी संस्थांमधून घेतलं जातं, निवडलं जातं, स्वीकारलं जातं. आणि अशा बऱ्याच जणी स्त्रिया होत्या की ज्यांना ते मूल स्वीकारायचं होतं. तर त्या संस्थेने अशी छान आयडिया केली होती की एक अशा पडदा टाकलेला होता आणि खाली मुलं सगळी वाळती झोपवलेली होती. 2-2.5 वर्षाची असतील, काही 4 वर्षाची असतील आणि त्यांचे फक्त पाय बाहेर दिसत होते. मग त्या प्रत्येक स्त्रीने यायचं आणि त्या फक्त बाळांच्या पायांकडं पाहायचं आणि त्या पायांना हात लावायचा की ते बाळ बरोबर काहीतरी त्याला ती आंतरिक प्रेरणा मिळत असेल. मग ती जी कोणी त्यांची सेविका होती ती त्याला उचलून तिच्या ताब्यात देणार. तर असं हे दत्तक घेणं म्हणतात ना, दत्तक घेणं. तर तसं ते दत्तक त्यांनी घेतलेलं होतं. त्यांच्यामध्ये ती भिन्नता आहे, पण इथं भिन्नताच नाही आहे. हे पुरुष आणि स्त्री हे अगदी एकरूप आहेत. त्यांना निवडता येत नसतील तर नाहीच असं नाही म्हणायचं. त्यांची निवड अशी काही करता येत नसेल, वेगळेपणा दाखवता येत नसेल तर एखादा म्हणेल म्हणजे त्यांचं अस्तित्वच नाही आहे. तसं नाही, अस्तित्व आहे. आवाज ऐकू येत नाही? आता आला.
आतापर्यंत काहीच ऐकू आलं नाही का? नाही, आतापर्यंत आला, आता थोडा वेळ बंद होतो. अच्छा, मध्ये ना आता हे खूप पाऊस पडलेला इथे सुद्धा, त्यामुळे मगाशी सुद्धा त्या सगळ्या जणी दासबोधावरचं बोलत होत्या ना, एकदम रेंज जायची, 2-4 शब्द ऐकूच यायचे नाहीत, मधूनच तसं होतंय. काय पुन्हा ती सांगते. बाळाची बाळांची गोष्ट सांगत होती. बाळांची गोष्ट अशी सांगितली की दत्तक घेणं हल्ली बघा ज्यांना मूल होत नाही, मग त्यांनी काय केलं जातं की आपण अनाथाश्रमातून किंवा अशा आश्रमातून जी मुलं आणून ठेवलेली असतात ना, ती स्वीकारली जातात. आता खूप जण काय करतात, पूर्वी असं असायचं की एक मुलगा एक मुलगी, असं काही प्रत्येकाला होतं का हो? काहींना 2 मुलंच होतात, काहींना 2 मुलीच होतात, आणि मग ती एक इच्छा अपुरी राहते. मुलगा होत नसेल तर त्यांना मुलगा हवा असतो, मुलगी होत नसेल तर मुलगी हवी असते, कारण जास्त अपत्य हल्ली चालत नाहीत म्हणून. पूर्वी तसं काही नसायचं. 5 मुली, 5 मुलं, 8 मुलं, 3 मुली, ते सगळं घरातलं कुटुंब भरलं जायचं पूर्ण. मग आता काय, त्या अनाथाश्रमामध्ये अशी ती मुलं त्यांनी छान सजवून छान ठेवली होती आणि पडदा टाकलेला होता. कुठून? इथपासून सगळं अशा आपल्या कमरेपासून खाली त्यांना तो पडद्यात ती मुलं सगळी झोपवलेली होती. आणि मग त्या महिला अशा येत होत्या, छान चांगल्या होत्या, म्हणजे त्या माता म्हणून स्वीकार करण्यासाठी मुलाचा त्या आलेल्या होत्या. मग त्यांचे फक्त पाय दिसत होते. मग त्यांनी काय करायचं, अशा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघत जायच्या, इकडून इकडे बघत यायच्या, आणि आतून बघा आपल्याला प्रेरणा होते की हे आपल्याला अपत्य पाहिजे, हे मूल पाहिजे. मग त्याच्या फक्त पायांना हात लावायचे, आणि पायाला हात लावला की ते मुलं असे छान हालचाल करत असेल ना आतल्या बाजूला, ते काही त्यांना दिसत नव्हतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे त्या तिथल्या सेविकाला कळत होते की त्यांना आवडले ही माता म्हणून स्वीकारणं. माता म्हणून स्वीकारणं आवडले, आणि मग लगेच ते त्या बाळाला घेऊन अशा समोर तिच्या हातामध्ये देत होत्या. तर ही भिन्नता आहे, हे वेगळेपण आहे ना. ते मूल वेगळं आहे, आई वेगळी आहे, पण तरीसुद्धा नंतर त्यांच्यामध्ये किती एकरूपता होते. विसरून जातात की नाही की हे बाळ मी दत्तक घेतलेलं आहे. त्यांच्यामध्ये जशी एकी नंतर निर्माण होते. पण ही जी पती पत्नी आहेत, हे जे 2 जण आहेत, शिवशक्ती आहेत, यांच्यातली अशी निवड करताच येत नाही. मी आपल्या व्यवहारातलं उदाहरण सांगितलं होतं की आपण भाज्या निवडतो, तांदूळ निवडतो, त्याच्यातला चांगला भाग घेतो, वाईट भाग काढून टाकतो. इथं वाईटही नाही आणि चांगलंही नाही, आहे ते सगळं दोघांचं एकच आहे. म्हणून अगदी सोप्या अशा ह्या ओव्या आहेत. पुन्हा एकदा बघा ती 22वी ओवी काय म्हटलेलं आहे त्यांनी. जे जिये भाताराची दिसणे, भातारे जियेचे नियसणे. भातार म्हणजे भ्रतार हा शब्द पतीसाठी वापरला जातो. तर जे तिचं जिये म्हणजे जगणं आहे, भाताराचे नि दिसणे, सगळा तो भ्रतार दिसतो आहे, आणि तिचं जगणं सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. आणि भातारे जियेचे नि असणे म्हणजे तिच्यामुळं भाताराचं जीणं आहे, आणि तिचं जीवन भ्रतारामुळं आहे. पण हे नेणी जती 2 जणे, निवडू जिये. पण त्यांची निवड करण्यासाठी कशी करायची हे ते दोघंही जाणत नाहीत, म्हणजे त्यांना माहितीच नाही अशी काही. आणि आपल्याला सुद्धा, कारण काय की दोघं अगदी एकच आहेत, आणि त्यांना परस्परांना एकमेकाला सोडून राहताच येत नाही, म्हणजेच ते राहूच शकत नाही. पती पत्नी अगदी एकरूप झालं. रूप म्हणजे बघा, रूपवती किंवा रूपमती असं स्त्रीला म्हटलं जातं, पण पुरुषही रूपमान असं म्हणतो. मग ते दोघंही परस्पराला सोडून त्यांना ते रूप प्राप्त होऊ शकत नाही. ते कसं होत नाही, पुढची ओवी पुन्हा छान आहे, ती बघूया. याचा मी अमृतानुभव सांगितला का, जरा सांगते परत. भर्तुर्यद्दर्शनं यस्या भर्ता चैवासनं किल न ज्ञायते च यद्वन्द्वं निर्णेतुं तत्स्वरूपतः. भर्तुः यद्दर्शनं, पतीचं जे दर्शन आहे म्हणजे त्याला जे पाहणं आहे, यस्या म्हणजे जिच्या, आणि भर्ताच एव आसनं किल, आणि भर्ता हा तिचं आसन आहे. म्हणजे पतीला पाहणं आणि त्याचं आसन हे सगळं, पती हाच तिचं आसन आहे. न ज्ञायते यद्वन्द्वं, आणि त्याचं आसनही तीच आहे, तिचं रूप हे त्याचंच रूप आहे.
पण हे न ज्ञायते, ते दोघंही जाणत नाहीत. द्वंद्व म्हणजे द्विरुक्ती किंवा ज्याला आपण द्वंद्वच म्हणतो, द्वैती भाव, द्वैध भाव. निर्णेतुं तत्स्वरूपतः. आपण सुद्धा बघा पाहतो अशा जोड्या. कालिदासानं म्हणले अल्पम तुल्यशीलानी द्वंद्वानी सृज्यन्ते. तुल्यशीलानी म्हणजे आचरण, रूप, रंग, स्वभाव तुल्य म्हणजे समान, बरोबरीचं असणारे असे अल्पम अत्यंत कमी असतात. द्वंद्वानी म्हणजे जोडपी. त्या शकुंतलेचं आणि दुष्यंताचं जेव्हा लग्न ठरतं किंवा त्यांनी एकमेकांना पसंत केलेलं असतं, ऋषी काही आश्रमामध्ये नसतात, पण लव ॲट फर्स्ट साईट हल्लीच्या जे काळात म्हणतात ते तसं त्या दोघांचं जडलं आणि दोघांनी एकमेकाला निवडलं. तर दोघांचंही रूप एकमेकाला आवडलं, दोघांचंही बोलणं एकमेकाला आवडलं, दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम वाटलं. म्हणून कालिदास म्हणतो अल्पम तुल्यशीलानी द्वंद्वानी सृज्यन्ते. आता आपण पाहतो जोडीदार. खूप लग्न आम्ही आयुष्यात अनुभवली, म्हणजे पाहिली लोकांची, तिथे गेलो असू, आपण उपस्थित राहिलो असू. पण खरे ते जोडीदार कसे असतात हो? दिसायला सारखे असतीलच असं नाही, रंगानी नसतील, उंचीनं नसतील, गुणांनी नसतील, शिक्षणाने नसतील, तरी पण ते जोडीदार म्हणून आयुष्यभर राहतातच ना. आणि एकमेकांवरच ते अवलंबून असतात, खूप प्रेम करतात. आता अगदी अपवादाची उदाहरणं नाही आपण पाहिजे. एकमेकांशिवाय ते राहू शकत नाही अशी त्यांची अवस्था येते. पण कधीकधी आपल्याकडे द्वंद्वामुळं किंवा कधीकधी वाद होतात, विषय भिन्नता येते, आवडीनिवडी बदलतात आणि कधीकधी अशी थोडीशी ठिणगी पडते द्वैताची. पण ह्यांच्या बाबतीत तसं होतच नाही. हे कसे आहेत? भर्तुः यद दर्शनम यस्या. पतीचं जे दिसणं आहे ते तिच्यावरच अवलंबून आहे. यस्या म्हणजे जिच्यामुळं. आणि भरताच्या एव आसनम केलं. आणि भरत्यामुळं तीच सगळं तिचं जे आसन आहे, तिचं जे दिसणं आहे ते. पण न ज्ञायतेच यद्वंद्वम. पण त्या दोघांना हे द्वंद्व वेगळे पण माहीतच नाही आहे. निर्णेतुं तत्स्वरूपतः. स्वतःच्या स्वरूपाचा निर्णय घ्यायला ते दोघंही समर्थ नाहीत. याचा अर्थ ते दोघांमध्ये एकत्वच पाहतात, एकरूपत्वच पाहतात. त्यामुळं त्यांच्यात द्वंद्व कधीच दिसत नाही किंवा अनुभवायला येत नाही. आता ही जी वृत्तिरूप शक्ती आहे ही आपल्या शिवरूप पतीची ज्ञानदृष्टी आहे. काही वेळेला बघा अंध आणि पंगू किंवा बधीर हे एकमेकांचे जोडीदार होतात. जो अंध आहे त्याला दिसणारी जी आहे पत्नी ती त्याला मार्ग दाखवते आणि उलटं होतं, तिला ऐकू येत नसेल तर हा सगळं ऐकून बाहेरचं लोकांचं तिला त्याप्रमाणे आचरण करायला सांगतं. हे जसं घडतं आपल्या व्यवहारामध्ये, तसं ही शक्ती म्हणजे आपल्या पतीची ज्ञानदृष्टी आहे. त्याच्याजवळ ज्ञान कुठून आलं? हिच्या दृष्टीमुळं आलं. आणि ज्ञानरूप शिव हा त्या शक्तिरूप पत्नीचं अस्तित्व आहे. त्याच्याशिवाय तिचं अस्तित्वच नाही आहे. आणि हे दोघं शिवशक्ती परस्परांहून निवडून अलग करता येत नाहीत. त्यांना कधीही बाजूला करता येत नाही. म्हणून 64मध्ये म्हणतात गुलाबराव महाराज, ज्ञानरूपची वृत्ती आहे म्हणून वेगळी करता नोहे. ज्ञान म्हणजेच वृत्ती आहे, शिव म्हणजेच शक्ती आहे, पुरुष म्हणजेच प्रकृती आहे. त्यांना कधीही वेगळं करता येत नाही. आणि वृत्तरूपची ज्ञान आहे म्हणून वेगळी नसे. आणि वृत्ती ही ज्ञानरूपच आहे. त्यामुळं ज्ञान आणि वृत्ती यांना वेगळं करता येत नाही. किंवा ज्ञान वृत्तीरूप आहे, वृत्ती ज्ञानरूप आहे आणि त्या दोघांना अलग करता येत नाही. किती प्रयत्न करा ते होऊच शकत नाही त्याला. अशी अभिन्नता, अशी एकरूपता प्रत्येक घरात झाली तर किती छान होईल हो. सगळे संसार म्हणजे असे आदर्श होतील. आता त्याच्यासाठी काही उदाहरणं समजावून देत आहेत जे टीकाकार आहेत ते, की आपण आणि ती पाहिलीत उदाहरणं, की पाण्यावर लहरी उठतात, तरंग उठतात. म्हणजेच पाणी पाण्यावर उठत असतं. पाणी लहरी वाचून राहू शकत नाही असं झालंय का हो? नितळ शांत अखंड पाणी राहिले का? तळ्यातलं बघा, नदीचं बघा, सरोवरातलं बघा, समुद्रातलं बघा, फक्त
फक्त शांत आहे असं कधीच होत नाही. त्याच्यावर ते लहरी तरंग उठतातच, लाटा उठतातच. तसं या दोघांचं जे आहे, हे ज्ञानाचं जे उठणं आहे त्याला वृत्ती म्हणतात. आणि वृत्ती म्हणजेच ज्ञान आहे. दोन्ही गोष्टी एकच आहेत. आणि ज्ञानरूप हा शिव त्या वृत्तीला दृष्टी देत असतो. ज्ञानरूप शक्तीला, वृत्तीला सामान्य ज्ञानरूप किंवा शिवाचीच सत्ता असल्यामुळं तिला वेगळं अस्तित्व नाही आणि त्यालाही वेगळं अस्तित्व नाही. एवढंच लक्षात ठेवूया. अमृतानुभवमध्ये, आपलं अनुभव अमृतमध्ये स्वरूपानंद काय म्हणतात बघा. शक्तीचं ती होय शिवाचे दर्शन. म्हणजे शिव जसा दिसतोय तो कुणामुळं? शक्तीमुळं. शिव अधिष्ठान शक्तीचेही. शक्तिरूप शिव, शिवरूप शक्ती, दोन्हीही ती होती एक रूप. मग शिव ऐसा किंवा शक्ती ऐसी, निवडू एकैसी वेगळीक. आपण जर दोन धान्य, दोन डाळी एकत्रित केल्या तर त्या कदाचित त्या रंगामुळं, त्याच्या आकारामुळं बाजूला करू शकतो. पण या दोघांमध्ये काहीच भिन्नता नाही आहे आणि त्यामुळे त्यांना वेगळं कुणीही करू शकत नाही किंवा त्यांना कसं वेगळं करता येईल असं सगळे सांगतात. आणि हा निर्णय कुणीच करू शकत नाही. हा निर्णय कुणीच करू शकत नाही. आपण मानसी कणेकरांचं काल आणि आज पाहिलं नाही, ते दोन्ही ओव्यांचं बघून घेऊया. सोप्या शब्दात त्या सांगतात. ती स्वामींच्या असण्याखेरीज पतिव्रता ठरतच नाही. जिला पती आहे तीच पतिव्रता होऊ शकते. तसं ही जी स्वामी, म्हणजे हा जो स्वामी आहे शिव, त्याच्याशिवाय ही शक्ती पतिव्रता होऊ शकत नाही आणि जो तिच्या वाचून काहीच करू शकत नाही. असं त्यांचं परस्परावलंबित्व आहे. आपण पाहतो आपल्या घराघरातून तसंच असतं. आपल्याही मनात असतं आज पाहुणे येणार आहेत, असं असं करूया. बरोबर आपले पती आपल्याला विचारतात, काय गं मला वाटते आज हे येणार आहेत तर आपण हे करूया का? दोघांचे एक मत होत असतं. आतून आतून जुळतात ह्या सगळ्या तारा. तसंच यांचं आहे की एकमेकांशिवाय ते राहू शकत नाही. म्हणजे शिवशक्ती हे प्रेमी युगुल निसर्गात विश्वात सगळीकडे भरलेलं आहे आणि त्यांच्या समावेशनाच्या या उत्कट संकल्पसिद्धी अवस्थेतून प्रेम चैतन्याचं कारंज सतत उसळत असतं. ही समरसता अनुभवणं ही आत्मानंदाची गुरुकिल्ली आहे. आत्मानंद कसा मिळणार आहे? त्यांचं ऐक्य पाहिलं की आपल्यामध्ये सुद्धा असं ऐक्य असलं पाहिजे. आणि ही गुरुकिल्ली ज्ञानेश्वरांनी आपल्याला देऊ केलेली आहे. कारण जातिवंत सच्चे प्रेमच भूत, वर्तमान आणि भविष्य म्हणजे त्रिकाला बाधित सहज सुंदर असं हे चैतन्य जीवन आहे. आणि हे एकमेव पूर्णत्व आहे. तुझ्याशिवाय मी नाही, माझ्याशिवाय तू नाही. अनेक प्रकारचे प्राण्याचे प्रवाह हे उच्छृंखलपणे वाहत येतात आणि नदीचं पात्र विशाल सखोल बनवतात. सागराच्या मिलनासाठी ही आतुरलेली नदी त्याचीच दिशा शोधत पुढे जाते आणि संगमाच्या ठिकाणी त्याला मिठी देते, म्हणजे भेटते ती. तेव्हा ते पाणी त्याच उत्कटतेनं नव्यानं उचंबळतं. तसं ह्या दोघांचं उचंबळणं आहे, तसं या दोघांचं मिलन आहे. आणि 22मध्ये म्हणतायत की ती पतीची ओळख आहे आणि पती तिचं अस्तित्व आहे. या दोघांपैकी कोणा एकाला निवडणं असंभव आहे. फार सुंदर असं प्रत्येकानं त्याच्यावरचं भाष्य केलं आहे म्हणा, त्याच्याकडं त्या दृष्टीनं पाहिलेलं आहे. आपण आज 22वी ओवी झाली आहे. इथेच थांबूया. उद्या 23-24 बघू. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करम्. आज याचा अर्थ सांगते. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. इदम उपकर्तुं भुवनमण्डलम्. इदम भुवनमण्डलम् उपकर्तुं. या भुवनमंडलावर, या त्रिभुवनावर उपकार करण्यासाठी समुदितमिव भास्करम. इतकी सुंदर उपमा दिलेली आहे. सूर्य जसा पहाटे कधी उगवतोय आपण वाट पाहत असतो,
या पावसामुळं लाईट गेले की अंधारात राहायची लोकांना मिळते. सगळ्यांकडे इन्व्हर्टर नसतात. गरिबाच्या झोपडीत तर मेणबत्ती किंवा छोट्याशा पणतीशिवाय काही नसतं. सूर्य उगवला की सगळीकडे उजेड येतो. तसं या ज्ञानदेवांनी काय केलं तर सर्वांवर या त्रिभुवनावर उपकार करण्यासाठी सूर्याप्रमाणे ज्यांनी जे प्रकट झालेले आहेत अशा या सादरम वंदे ज्ञानेश्वरम अशा या ज्ञानेश्वराला मी वंदन करते. आता ही ज्ञानदेवी कशी आहे? त्रिभुवन माता. आधी भगवद्गीता आहे, तिला त्रिभुवन माता म्हणले. भगवद्गीता ही भगवद्गीता म्हणजे त्रिभुवनाची माता आहे. लोकमंगला लोकांना मंगल करणारी आहे. लोकविश्रुता सगळ्यांमध्ये प्रसिद्ध पावलेली आहे. आणि लोकहितम संततं ध्यायता सतत लोकांचं हित करणं हेच ज्यांनी ध्यान ठेवले की हेच ज्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्या ज्ञानदेवांनी काय केलं? लोकांवर अधिक उपकार करणे. भगवद्गीता तर आहेच माता, तिनं तर लोकांना मंगल करण्यासाठी सगळं सांगितलेलंच आहे. पण ज्ञानदेवांनी काय केलं? येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृत गिरम. आज एवढ्याच सांगते की ज्यांनी ज्ञानेश्वरी ही रचली, निर्माण केली. कशासाठी? कशी केली? श्रित्वा आश्रय घेऊन, प्राकृत गिरम प्राकृत भाषेचा आश्रय घेऊन. सगळ्यांपर्यंत नाही तर भगवद्गीता पोहोचत नव्हती, उच्चार करता येत नव्हते. सादरम वंदे ज्ञानेश्वरम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो द्यामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. कॉपी आहे हां